नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निगूर्ण हत्या करण्यात आली। संतोष देशमुख यांच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव सातत्याने चर्चेत आहे। या घटनेनंतर विरोधक आक्रमक झाले असून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे। भाजपाचे आमदार सुरेश धस, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या नेत्यांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले जात आहे। आता धनंजय मुंडेंकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे। या प्रकरणातील मुख्य 3 आरोपींपैकी 2 आरोपी पोलीस कोठडीत आहेत, तर 1 जण फरार आहे। तसेच दुसरीकडे खंडणी प्रकरण अटकेत असलेला वाल्मिक कराड हा या हत्येमागचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होत आहे। वाल्मिक कराड धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असून या प्रकरणी धनंजय मुंडेंनी नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा अशी मागणी सातत्याने सुरू आहे। आता धनंजय मुंडेंकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। धनंजय मुंडे हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने अजित पवारांची भेट घेत आहेत। त्यातच काल अजित पवारांची भेट घेतल्यानंतर धनंजय मुंडेंनी तडकाफडकी राजीनामा दिल्याची चर्चा रंगली होती। त्यानंतर धनंजय मुंडे यांनी मी काही राजीनामा वगैरे दिला नाही, मी जर राजीनामा दिला असता तर मी कॅबिनेटच्या मीटिंगला कसा आलो असतो असे स्पष्टीकरण दिले होते। यानंतर आज धनंजय मुंडे यांच्याकडून मंत्रिपद वाचवण्यासाठी लॉबिंग सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। काल धनंजय मुंडेंनी प्रफुल्ल पटेल यांची भेट घेतली होती, तर आज धनंजय मुंडेंनी सुनील तटकरेंसोबत फोनवरून चर्चा केली। यावेळी त्यांनी सध्या घडत असलेल्या विविध प्रकरणावर भाष्य केले। दरम्यान बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची निगूर्ण हत्या करण्यात आली, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। यानंतर काल संतोष देशमुख यांच्या कुटुंबाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्या पत्नीला मस्साजोग गावापासून जवळ असलेल्या लातूरमध्ये नोकरी देण्याचा निर्णय घेतला। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा।